तर नागपूरसह परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। काही भागात भाजीपाला, संत्रा पीक तसंच इतर फळबागांचं नुकसान झालंय। रात्रीच्या वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाडंही कोसळली आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, अवकाळी पावसाच्या सरी, शेतीचं मोठं नुकसान, अपडेट्स काय? नक्कीच काल रात्री नागपूरसह परिसरामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान झालेलं आहे। आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो। आपण हे उन्हाळी पीक आहे आणि वादळी पाऊस फार झाला नाही, परंतु वादळी वारा होता, त्यामुळे पीक जे आहे ते खाली पडलेलं आहे। त्यासोबतच नागपूर जिल्ह्यातल्या काही भागातल्या संत्रा बागा ज्या आहेत त्या ठिकाणी फटका बसलेला आहे, कारण की संत्र्याची गळ जी आहे त्या वादळी वाऱ्यामुळे झाली, अवकाळी पावसामुळे झाली। उन्हाळी भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यासोबतच नागपूर शहरामध्ये काही ठिकाणी झाडं कोसळलेली आहे आणि आजही ढगाळ हवामान आहे। आपण ही दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हवामान विभागानं आज पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, उद्यापर्यंत पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळे ढगाळ हवामान, तापमानात मोठी घट झालेली आहे। तापमानात घट झाल्यामुळे शहरातल्या नागरिकांना दिलासा आहे, कारण की कडाक्याचं ऊन होतं, परंतु ग्रामीण भागामध्ये शेती पिकांचं, उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे। आंबा पिकाचं, ज्या ठिकाणी आंब्याचे बागा आहेत त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। संत्र्याची गळ जी आहे ती झालेली आहे। त्यासोबतच उन्हाळी भाजीपाला असो किंवा उन्हाळ्यातले इतर पिकं असो त्यांचं नुकसान झालेलं आहे। हे संकट अजून टळलेलं नाही, कारण की उद्यापर्यंत हवामान विभागानं अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवलेला आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।